जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज म्हणजे उद्या आहे. तुम्ही आज व्लॉग बघतायत. उद्या आहे निखिलची एंगेजमेंट आणि एंगेजमेंटची तयारी आमची ऑलमोस्ट सगळी झालेली आहे. मी आलोय मला ऑफिसचं काम करायला. ऑफिसचं काम करून मी घरी जाणार आहे आणि थोडीशी तयारी बाकी आहे ती करणार. लंच वगैरे करणार आणि मग पुढची रुटीन जी काय आहे ती तुम्हाला बघायला मिळेलच थोड्या वेळातच. सो चला घरी बघूया यांचं काय चाललंय आणि काय काय मस्त. काय करताय दादा? मी ते अगारोचा इलेक्ट्रिक स्प्रे बॉटल घेतलेली आहे की लाईट मॉडेलची आहे. 2 लिटरची बॉटल आहे. त्याच्यामध्ये पाणी भरलेलं इकडे हे दिसतं पूर्ण. त्याचबरोबर हँडल प्लास्टिक बॉडी आहे आणि ABS हँडल दिलेला आहे. मल्टिपल स्प्रे मोड इकडे दिलेले आहेत. मी तुम्हाला यूज करून दाखवतो. आणि इकडे ना ऑन ऑफचं बटन दिलं. ऑन केलं की पूर्ण ऑन होतं. आणि हे बघ, आपल्या झाडांवर जी धूळ लागलेली असते ना ती काढू शकतो आपण. त्याचबरोबर स्प्रे वाढवून त्याचा हे बघ, हे क्लीन करायचं तर क्लीन करू शकतो. हे दाखव क्लीन. हे बघ, अशी क्लीन करायचं. किंवा बाथरूमचा मिरर पण क्लीन करू शकतो एकदम व्यवस्थितरित्या. खाली जातो खाली. हे असं क्लीन करायचं असेल, तर याची गरज आहे. आणि हे बघा इकडे चार्जिंग स्लॉट पण दिलेला आहे. हँडी आहे, पोर्टेबल आहे आणि खूप छान आहे. तुम्ही असं चालू ठेवून पण जाऊ शकता तुमच्या झाडांना वगैरे कोणाला पाणी द्यायचं असेल तर. आणि वेगवेगळे स्प्रे पण तुम्ही करू शकता इकडे बघा. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जाऊन चेक करा आणि तुमच्या घरातल्या यूजसाठी तुम्ही घेऊ शकता. आमच्या घरात पावभाजी बनवायची आणि पावभाजी बनवायला इथे यूज करतात अगारोचा ब्लेंडर प्लस चॉपर. आणि दाखव या ब्लेंडर आणि चॉपरची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली. तुम्ही जाऊन चेक करू शकता. हिचा आउटफिट रेडी आहे, निखिलचा आउटफिट रेडी आहे, ऐश्वर्याचा रेडी आहे. माझा फक्त राहिलेला म्हणून ते पिकअप करायचं आम्ही ठेवलेलं. सो माझा पण आउटफिट आता फायनल रेडी झालेला आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत कुठे? प्रांसलमध्ये. सो प्रांसलमध्ये जाऊन घेऊन यायचे कारण की उद्याचा दिवस राहिला आहे आणि डान्स प्रॅक्टिस आहे आज पण. आणि फायनल डे आहे आज आमचा ॲक्च्युअलमध्ये. सो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तर हे बघायला मिळेल. पण उद्याच्या संध्याकाळी पण ब्लॉग येईल मे बी, किंवा परवा सकाळी पण येईल. आमची जी धमाल मस्ती असणार आहे. आम्ही जे डान्स सेट केलेत ना एवढे छान विचारू नका. पण निखिलचाच कॉल येतोय. मजा येणार आहे. चला आज बघा. आणि प्रांसलमध्ये गेल्यावर थोडेसे ग्लिम्स दाखवू आमच्या कपड्यांचे तुम्हाला जर पॉसिबल झालं तर. नाहीतर मग उद्याच्याच ब्लॉगमध्ये. जी कसे हो? आज पहिल्यांदा माणसं कोण दिसली नाही म्हणजे आपण आलोत लेट म्हणून. आणि आम्ही आता गुड मॉर्निंग केली आहे इथे आल्यावर. सो तिकडे जेवढे कलेक्शन आहे मला वाटतं तेवढंच इथे पण कलेक्शन आहे. सो फायनली आमचे आउटफिट रेडी झालेले आहे तिकडे. आणि निखिलचं सुद्धा आउटफिट घेतलेलं आहे. याच्यात आहे निखिलचं, ऐश्वर्याचं आणि आमच्या दोघांचं सुद्धा. येस, सगळ्यांचे घेतलेले आहेत. आणि आमचे डिझायनर आहेत स्वतः प्रांसल म्हणजे ताईंचं ना हर्षिता की हंसिका. ओके. प्रांसलमध्ये एकदा आल्यानंतर परत कोण कुठे जाणार नाही ना फाल्गुनी. आणि तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, खूप लोकांनी कमेंट केली की इकडे रेंटनी देतात. रेंटनी मिळतात कपडे आपल्याकडे. नो रेंटल, ओनली बाईंग.
सो आम्ही पण जे घेतो ना ते आम्ही ट्विनिंग करतो म्हणून आम्हाला कमी कॉस्टमध्ये मिळतं. आणि जरी फाल्गुनीचा कोंडा घेतला ना तरी पण ते कमी कॉस्टमध्ये आहे. इतर बुटीकपेक्षा आम्ही खूप ठिकाणी चेक केलंय की रेट्समध्ये खूप कमी. आणि टाइम म्हणजे तुमचा आता 15 दिवसावर आहे तर तुम्हाला 5 दिवस आधी किंवा 4 दिवस आधी ऍटलिस्ट मिळूनच जाईल. हे माझं शेवटचं एक बाकी होतं म्हणून मी या सगळ्या शेवटच्या दिवशी ठेवलेलं की म्हटलं आपलं लास्ट मोमेंटला करूया. पण लास्ट मोमेंटला पण एवढं खतरनाक केलंय की तुम्हाला उद्या जेव्हा निखिलची एंगेजमेंट आहे तेव्हा तुम्हाला दिसेल की किती छान केलं. आणि थँक्यू परत एकदा की आमचे खूप छान छान कपडे बनवलेत. यावेळेस आम्ही नानूला नाही बनवलं कारण की नानूच्या ऑलरेडी आहेत आमच्याकडे ना. आणि परत एकदा सांगतो रेंटनी नाही आहे आणि आम्ही पण जे घेतो ते रेंटनी नाही घेत. आम्ही घेतो विकत आणि घालतो. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल घालायला तर घेऊन जा आमच्याकडून चालेल. पण रेंटनी नाही आहेत. सगळे त्रास देतात आम्हाला की रेंटनी आहे का म्हणून ते परत बोलावं लागतं. रेंटनी ना नो रेंटल फक्त बाईंग आहे आमच्याकडे. सो ह्यांच्याकडे भरपूर सारे ड्रेसेस बोलतील तुम्ही काही बोलतील ते काय बोलतात हे पीस आहेत. काय बोलतात आपण रेडी पीस आहेत. नाही तुम्ही तसे डेमो पीस नवीन पीस कस्टमरला बनवून. सो एक्झॅक्टली सेम. म्हणून माझा आणि वहिनीचं जे होतं सावीच्या बर्थडेला त्याच्यावरनं खूप कमेंट आले की यांनी जे घातलेले ते रेंटल आहे परत त्यांनी दिलेले. सो त्यांच्याकडे ते डेमो होते अवेलेबल होते आणि त्यांनी आम्ही खूप लास्ट मुमेंटला आलेलो तेव्हा 4 डेजच बाकी होते ना साऊच्या बर्थडेला. तर त्यामुळे मग आम्हाला काही वेगळं कारण सावीच्या बर्थडेचा प्लॅनिंग नव्हताच म्हणून ते आधीपासून काही करता आलं नाही. तर त्यांच्याकडे जे डेमो पीस होते त्याच्यामध्येच आम्ही त्यांना सांगितलं की असेचे असेच एक्झॅक्ट आहे ह्याच्यात काही चेंजेस करून देऊ नका. सो ते रेंटल नव्हते. ते पण पैसे देऊन घेतलेले ना ताई आम्ही. रेंटल नव्हतं. सो तुम्हाला सगळं ना त्यांचं काम आवडतं. सो ज्याचं काम आवडतं तर त्याचं आम्ही नेहमी मेन्शन करतो ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला सुद्धा हेल्पफुल हो म्हणून. आणि तुमच्या पण घरात जर कोणती वेडिंग असेल ना तर नक्की तुम्ही जर लांब कुठे राहत असतील तर तुम्ही त्यांच्या पेजवर किंवा कशावर तरी बघा की त्यांच्याकडे किती सारे डिझाईन्स आहेत. पॉसिबल झालं तर एक विजिट देऊन जा. आणि आता आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं ठाण्यामध्ये सुद्धा ओपन झालेलं आहे. तर ठाणा बुटीकला सुद्धा व्हिजिट करा. इथे पॉसिबल नसेल सीवूड्समध्ये तर. आणि ब्राईड आणि ग्रूमचं जर घेतलं तर ताई आमच्याकडून जे कस्टमर आहेत त्यांना डिस्काउंट द्यायचं झालेलं डील झालेली आहे की आपल्याकडून जे काय युट्यूब फॅमिलीमधून जातील त्यांना छान डिस्काउंट पण मिळणार. पण ब्राईड आणि ग्रूम दोघांचे असले पाहिजेत. तर चलो काय फायनली क्रिएटिव्हिटी प्राची आणि प्राचीच्या सुरतच्या आईची. पण ऍक्च्युली त्यांना हॅट्स ऑफ आहे. ह्या सगळ्या गोष्टी घरी बनवतात आणि प्राचीच्या घरी जेवढे पण फंक्शन होतात सगळं हे असं बनवणं म्हणजे किती हे इझी नाही. ते फक्त फोटो बनवून बनवलंय बघितलं. यार माझ्या लग्नाच्या आधी का नाही भेटले. हा बघ इथे टॉर्टॉइज पण बनवला. काय टॉर्टॉइज म्हणजे काय. कासव. का म्हणजे अरे ती हे द्यायचं असतात ना खोबऱ्याच्या वाट्या. अच्छा म्हणून ते डिझाईन म्हणून. ओके डिझाईन म्हणून ते टॉर्टॉइज बनवलंय. चॉकलेटची बस आहे. अच्छा हे सगळं क्रिएटिव्हिटी कोण केलं असेल सांग. माहिती मला ते होत्या त्या आता संध्याकाळी गेल्या. हा का आलेल्या तुम्हाला बोल. साडी आली बायकोची साडी आली बघ. कधी आणलीये का तुझी साडी जाऊन. हा अरे पण ती साडी त्यांनी वाजले बघितली. अरे साडी ब्लाऊज मला टेलर बनायची वेळ आली. मेकअप आर्टिस्ट हेअरस्टायलिस्ट यांनी शिवला पण असं त्याला जमलं असतं तर. लिपस्टिक पण हल्ली सोबत घेऊन फिरायला लागतं का. लिपस्टिक पण सोबत. बाबा आतापासून बन गया कुत्ता देखो बन गया कुत्ता. पुण्याची पद्धत आहे टाळगुळ. नाही साखरपुड्याला द्यायलाच लागतं. काय गोष्ट. पहिल्यांदा बघितले. एक नंबर. शादी मुबारक. Five, 6, 7, go. तुमसे
हा ट्राय 6 5, 6, 7, 8. आलो मी 12:30 गवामसी क्या है? राजनेंद्र भाई तेलुगु पीपल है, इधर का नहीं है, हाँ, इधर का नहीं है. पानी चाहिए. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी